श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची भक्ती केली त्या भक्ताला श्री स्वामी समर्थ हे प्रत्येक वेळी प्रचिती ही देतच असतात। असा कोणताही भक्त नाही की त्या भक्ताने स्वामींची भक्ती केली आणि त्याला प्रचिती मिळाली नाही। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली आहे ती लोक खरोखरच खूप पुण्यवान आहेत। काही फरक असतो श्री स्वामी समर्थांची भक्तीमध्ये आल्यानंतर काही लोकांना प्रचिती ही लगेचच येत असते, स्वामी चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये लगेचच करत असतात। परंतु काही भक्त असे देखील आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी चमत्कार केलेले नाहीत। परंतु तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते की श्री स्वामी समर्थ हे असे दैवत आहे की ज्या लोकांनी मनापासून श्री स्वामी समर्थांना एकदा जरी हाक मारली तरी श्री स्वामी समर्थ त्या हाकेला धावून जात असतात। तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ असे म्हटले तर स्वामी योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला त्या श्री स्वामी समर्थ म्हटलेल्याचं तुम्हाला पुण्य हे तुम्हाला देतच असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला त्याच भक्ताला खरोखरच खऱ्या वाटत असतात ज्या भक्ताने श्री स्वामी समर्थांची सेवा केलेली आहे। आणि एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये एकदा जर श्री स्वामी समर्थांनी चमत्कार करायला सुरुवात केले तर त्यांच्या आयुष्यामध्ये सतत स्वामी चमत्कार हे करतच असतात, कारण त्या भक्ताचा हात हे साक्षात श्री स्वामी समर्थांनी पकडलेला असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक वेळी प्रत्येकाला स्वामी लगेचच त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात असे नसतात, परंतु काही लोकांच्या खूप परीक्षा घेतल्या जात असतात, ते त्या परीक्षामध्ये पास होत आहेत की नाही यावरती म्हणजे त्यांचा श्री स्वामी समर्थांवरती किती विश्वास आहे हे देखील स्वामी पाहत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात मोठं भाग्य म्हणजे तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला हे सर्वात मोठे भाग्य आहे। तसं जर म्हणायचं म्हटलं तर प्रत्येक देवाची सेवा करणे हे मानव धर्माचे कर्तव्य आहे। परंतु ज्या माणसांना ज्या व्यक्तीला ज्या देवावरती मनापासून विश्वास आहे त्यांनी त्या देवाची सेवा ही करायची असते। प्रत्येकाला एकाच देवावरती विश्वास असणे हे शक्य नाही। प्रत्येकाचा विश्वास हा वेगवेगळ्या देवावरती असतो। कोणाचा विश्वास श्रीरामांवरती असतो तर काहींचा श्री कृष्णांवरती, काहींचा महादेवावरती किंवा काहींचा भगवान श्री विष्णूवरती, श्रीरामांवरती किंवा विठ्ठलांवरती। प्रत्येकाचा विश्वास हा प्रत्येक आपापल्या देवावरती असतो। परंतु कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा, मी श्री स्वामी समर्थांची करते म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थांची करू नका। तुमचा जर विश्वास असेल स्वामींवरती तर तुम्ही निशंक मनाने भक्ती करा। परंतु तुम्ही ज्या देवावर भक्ती करणार आहात, ज्या देवाची तुम्ही सेवा करणार आहात त्या देवाची सेवा मात्र मनापासून मनोभावे करायची आहे, निशंक मनाने करायची आहे। ज्या वेळेस तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवाला तो देव तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत असतात, परंतु ते देव अगोदर पाहत असतो की माझ्या भक्ताची माझ्यावर किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे। ज्या भक्ताने निशंक मनाने कोणत्याही देवाची सेवा केली तर तो देव त्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव खूपच सुंदर अनुभव आहे। या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप उशिरा श्री स्वामी समर्थांनी प्रचिती दिली, परंतु त्या ताई कधीच हारल्या नाहीत आणि त्यांना कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने काय प्रचिती दिली, त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणते अडथळे होते आणि हे देखील आपणा सर्वांना या स्वामी अनुभवातून समजणार आहे। तर आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव हा शिर्डी येथील शेजारीच गाव वारी येथे राहणाऱ्या एका ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव अनिता कोकाटे आहे। आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्या प्रकारे चमत्कार केला चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया। तर त्या ताई सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।
माझे नाव अनिता कोकाटे आहे आणि मी शिर्डी शेजारील गाव वाडी येथे राहणारी आहे. माझ्या कुटुंबामधील जर सांगायचं म्हटलं तर माझ्या कुटुंबामध्ये मी, माझे मिस्टर, आम्ही मोठे आणि माझ्यानंतर माझे दीर आणि जाऊ आणि सासू आणि सासरे, आमची अशी जॉईंट फॅमिली असं आमचं कुटुंब आहे. आणि आमच्या घरामध्ये व्यवसाय हा सर्वात जास्त शेतीचा आहे. आम्ही आमच्या सासऱ्यांची भरपूर शेती आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण शेती ही करत असतो. माझे मिस्टर जॉबला आहेत, माझे दीर आणि जाऊ सर्वच जण शेती करतात. परंतु माझं असं होतं की आम्ही शेतीच्या कामासाठीच आम्ही सर्वजण शेतामध्येच घर बांधलेलं होतं आणि तेथेच जाऊन आम्ही राहिलेलो होतो, तेथेच जाऊन शेती वगैरे करत होतो. माझे जे सासरे होते त्यांना लहान मुलांची खूप आवड होती, कारण पहिल्या मुलाचं लग्न झालं, दुसऱ्या देखील मुलाचं लग्न झालं आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा 1 वर्षानंतरच आमच्या घरातील सासू सासऱ्यांना घरामध्ये एखादं लहान बाळ यावं याची आवड. म्हणजे ते सतत म्हणायचे की आपल्या घरामध्ये कधी लहान बाळ येतंय कोणास ठाऊक, आम्हाला खूप आनंद होईल एक लहानपण बघायला. परंतु असं झालं की लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा दिवस गेले नाहीत. मग काय करायचं, मला खूपच देवांवरती विश्वास होता, परंतु शेतातून घरी येणं अशक्य होतं. म्हणजे आम्ही जिथे राहतो तेथेच आमच्या गावामध्ये श्री स्वामी समर्थांचा मठ वगैरे होता, परंतु आम्ही साईबाबांची भक्ती करत होतो. साईबाबांची भक्ती करत असताना देखील आम्ही ज्यावेळेस साईबाबांचं पारायण वगैरे करायचो, परंतु असं म्हणजे भक्ती तर चाललेलीच होती आणि त्याचबरोबर सासू माझी ही खरोखरच खूप चांगल्या स्वभावाची होती. प्रत्येक वेळी मला साथ द्यायची, कोणतीही एखादं काय करायचं असेल. आणि असं करत करत लग्नाला 2-3 वर्ष होऊन गेले, परंतु बाळाची चाहूल कोठेच लागली नाही. आणि त्यानंतर मग आम्ही दवाखाना वगैरे चालू केला आणि माझा काही वर्षानंतरच माझ्या बारक्या दिराचं लग्न वगैरे झालेलं. परंतु त्यांनाही काहीच नव्हतं आणि मला देखील काहीच नव्हतं. आणि त्यानंतर मग सर्वात अगोदर सासूबाई म्हणाल्या की हिच्यावरती आपण दवाखाना वगैरे करूया आणि त्यानंतर मग हिचं पाहूया, कारण तिचं वय वय खूप लहान होतं, त्यामुळे मग तिला टाइम होता. आणि त्यानंतर दवाखाना ही सर्व काही चालू केलं, परंतु काहीच प्रॉब्लेम नाही. डॉक्टर म्हणायचे की काहीच प्रॉब्लेम नाही, नंतर आता राहील मग राहील, परंतु काहीच म्हणजे राहतच नव्हतं. त्यानंतर डॉक्टर म्हणाले की आपण ट्रीटमेंट तर पूर्ण केलेली आहे, आता आपण दोघांचीही चेकअप करूया. त्यानंतर देखील दोघांमध्येही कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता, परंतु प्रेग्नेन्सी राहतच नव्हती. आणि असंच करत करत लग्नाला 5-7 वर्ष होऊन गेली आणि असं करत करत दोघींनाही कोणत्याही प्रकारे दिवस वगैरे नव्हते, परंतु दवाखान्याने काहीच फरक पडेना म्हटल्यानंतर मग ज्योतिष पंचांग पाहायला सुरुवात केली. तर त्यावेळेस आम्हाला जिथे जाईल तिथे सांगितलं की तुम्ही ज्या जागेमध्ये राहता त्या जागेमध्ये दोष आहे, तुम्हाला ती जागा सोडावी लागेल. आता शेतामध्ये खूप चांगलं घर बांधलेलं होतं आणि आता घर ते सोडून मग कुठं राहायचं, आणि तो जागा दोष आहे म्हटल्यानंतर आम्ही तिथे काय म्हणजे पूजा वगैरे केली, सर्व काही केलं, परंतु देखील काहीच फरक पडला नाही. त्यानंतर काही वर्ष निघून गेली, दवाखाना चालू होता. दवाखान्यात डॉक्टर म्हणायचे आता या पुढच्या 6 महिन्यात दिवस जातील, त्यानंतर म्हणायचे पुढच्या 6 महिन्यात दिवस जातील, परंतु दिवस वगैरे काहीच जात नव्हते. मग लग्नाला तर वर्षानुवर्ष पलटत होती. तिच्या देखील लग्नाला आम्ही घरामध्ये 2 सुना होत्या, परंतु कोणालाच काहीच बाळाची चाहूल लागली नाही. आणि एक वेळेस असं झालं की मी एकदा झोपलेले असताना पहाटेचं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये गावामध्ये जे श्री स्वामी समर्थांचं केंद्र होतं ते माझ्या स्वप्नामध्ये आलं आणि तिथे खूप स्त्रिया सेवा करत आहेत हे मला स्वप्नामध्ये दिसलं. आणि दिसल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे तेथे म्हणजे स्वामींचा फोटो हे खूप छान मला सर्व काही दिसलं. आणि त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं आहे, मग मला गावात आपल्या स्वामींचं जे केंद्र आहे तिथे जाऊन पाहायचं आहे. तर मग सासूबाई मला म्हणाल्या की चल आपण दोघी जाऊन पाहूया. मग आम्ही दोघी जणी गेलो आणि तेथे दर्शन वगैरे घेतलं. तर जसं माझ्या स्वप्नामध्ये आलं होतं नेमकं तसंच स्वामींची मूर्ती म्हणजे स्वामींचा फोटो, मूर्ती सर्व काही जसं माझ्या स्वप्नामध्ये आलं होतं तसंच तिथे केंद्रामध्ये डिक्टो सर्व काही तसंच होतं. या अगोदर मी कधीही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलेली नव्हती. मला खूप जावंसं वाटायचं, परंतु शेतामधील कामे होते आणि घरातील जे माझे सासरे होते, मिस्टर होते, यांना अजिबात असलं काही आवडत नव्हतं. त्यांना देवाविषयी असं काहीच आवडत नव्हतं. त्यामुळे मिस्टर तर मला अजिबात म्हणायचे की काहीही करायचं नाही, म्हणजे सेवा वगैरे नाही, काही नाही, आपल्याला
दवाखान्यातूनच होईल असं त्यांचा विश्वास होता, परंतु काय करायचं, होतच नव्हतं. असं करत करत लग्नाला 10 वर्ष देखील होऊन गेली, दवाखाना चालू होता, परंतु काहीच नाही. मग त्यानंतर ना असं 2-3 ठिकाणी पुन्हा पाहण्यात आलं, तर त्यावेळेस तरी देखील त्यांनी सांगितलं की तुम्हाला ती जागा सोडावी लागेल. तुम्ही जिथे राहता त्या जागेतच दोष आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं, पूजा वगैरे केली, परंतु तरी देखील त्यांनी सांगितलं की तुम्हाला ती जागा सोडावी लागेल. मग असं करत करत काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर लग्नाला 12 वर्ष झाली आणि मग घरातील जी सर्वांनीच निर्णय घेतला की दोघीलाही अजून बाळ होईना. मग आता काय करायचं? मग त्यांनी जी गावामध्ये जागा होती तेथेच घर बांधायचं ठरवलं आणि तेथे घर बांधलं आणि मग आम्ही गावामध्ये राहायला आलो. आता गावामध्ये राहायला आल्यानंतर असं झालं की गावामध्ये स्वामींचं केंद्र होतं आणि तेथूनच मग जाणं वगैरे चालू झालं आणि मग स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं, तिथे सेवा वगैरे करायची. मग असं करत 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 मग मिस्टर ज्यावेळेस ड्युटीवर जायचे त्यावेळेस स्वामींच्या केंद्रामध्ये सेवा वगैरे करायचे. परंतु असं झालं की ज्यावेळेस मी स्वामींच्या केंद्रामध्ये जायचे आणि आरती वगैरे करायची सुरुवात करायची, तर त्यावेळेस मला खूप रडू यायचं आणि मी इतकी रडायची की तिथे असणारी लोक सर्वजण माझ्याकडेच पाहायची आणि त्यावेळेस मला असं म्हणजे अपराधी असल्यासारखं वाटायचं. कोणाचंच लक्ष तिकडे जात नव्हतं, मी इतकी रडायचे. मग त्यावेळेस केंद्रामध्ये असणाऱ्या गुरुजींनी, काकांनी मला सांगितलं की तू स्वामींच्या 108 आरत्या कर, तुला फरक पडेल. आणि त्यानंतर मग मी सकाळ संध्याकाळच्या आरतीला जाऊ लागले. आता जे सासूबाई होत्या त्या खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या, त्यामुळे ते म्हणायच्या की तू जा, घरामधील जी शेतातील कामे आहे ती मी करते. आणि माझी जी लहान जाव होती तिला देवाचा वगैरे कशाचाच नाद नव्हता. मग मी एकटीच जायचे आणि आरत्या 108 आरत्या देखील केल्या, परंतु प्रत्येक आरतीला मला खूप रडू यायचं, खूप रडायचे मी आणि त्यावेळेस काहीच फरक पडला नाही. मग तेथील काकांना मी म्हटलं की मी नाही येणार स्वामींच्या सेवेला, मला काहीच फरक पडत नाही. मग त्यावेळेस मग तेथील जी लोक होती येणारी ती मग स्वामींना म्हणायचे की स्वामी, ही मुलगी खूप चांगली आहे, तुमची म्हणजे मनापासून सेवा करायला येते, इथे आरती नेमाने करते, तिला खूप रडू येतं, तिची इच्छा आहे तर तिला एक बाळ द्या ना. म्हणजे असे तिथे येणारी लोक देखील स्वामींना म्हणायची, प्रार्थना करायची माझ्याबद्दल. मग मला ते खूप म्हणजे लाजिरवाणं वाटायचं, मला वाटायचं मी खूप अपराधी आहे. आणि त्यावेळेस काकांना मी म्हटलं की मी आता नाही येणार, मला खूप अपराध्यासारखं वाटतं. तर त्यावेळेस ते काका म्हणाले की अगं असं नसतं, ही जी लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत ना, त्यातील एकाची तरी प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल, कारण ही लोक खूप दिवसापासून स्वामींच्या सेवेला येतात इथे. मग एखाद्याच्या तरी जी प्रार्थना आहे ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुला देखील म्हणजे तुझं जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. असं म्हटल्यानंतर मग मला एक वेगळीच आशा मिळाली आणि मग म्हटलं की आता आपण स्वामींच्या दररोज आरतीला यायचं आणि स्वामींची दररोज सेवा वगैरे करायची. आणि त्यानंतर ना सेवा वगैरे स्वामींची चालू केली आणि एक म्हणजे काय झालं की माझी जी लहान जाऊ होती तिला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर म्हणजे घरामध्ये आनंदाचं सर्वत्र आनंद चालू झाला आणि जे दत्त जयंतीच्या वेळेस जी लोक येतात घरी, मग त्या जे भगवी वस्त्र धारण केलेले असतात, तर त्यांनी घरी आल्यानंतर त्यांना पाणी वगैरे दिलं. परंतु आमचे जे सासरे होते त्यांना असलं काही अजिबात आवडत नव्हतं. सासूबाईंनी त्यांना घरी बोलवून घेतलं आणि त्यांनी काहीच त्यांना सांगितलं नव्हतं, तरी देखील सांगितलं की तुमच्या घरी एक बाळ येणार आहे. आता त्यांनी सांगितलं बाळ येणार आहे, परंतु आम्ही त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. तरी त्यांनी सांगितलं, मग त्यांना काही दान वगैरे केलं आणि त्यानंतर ते निघून गेले. आणि मग ते मला म्हणाले की ही मुलगी खूप सेवा करते आहे. मग त्यावेळेस मला देखील खूप रडू आलं, मी खूप रडले. मग सासरे असे की रागवायचे ना, ते प्रत्येक कोणी आलं की काहीतरी म्हणत असते. मग असं झालं, त्यानंतर ना ते निघून गेले आणि म्हणजे स्वामींची सेवा वगैरे चालूच होती. आणि मग असं आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही नवीन वर्षाच्या वेळी तुमच्या घरी एक सुंदर बाळ येणार आहे. आणि हळूहळू दिवस निघून गेले आणि माझ्या स्वप्नामध्ये असं आलं की आमच्या नवीन वर्षी आमच्या घरी एक सुंदर लक्ष्मी आलेली आहे, म्हणजे ती लक्ष्मीच्या रूप होतं असं एक मुलगी आमच्या घरी आली. मग असं स्वप्न पडलं आणि नेमकं 31 डिसेंबरला माझी जावची डिलिव्हरी झाली आणि तिला एक सुंदर मुलगी जन्माला आली. आणि जेव्हापासून ती मुलगी घरी आली आणि त्यानंतर ना आमच्या घरी एक साधू बाबा आले होते आणि त्यांनी सांगितलं की ही मुलगी ही लक्ष्मीचं रूप आहे आणि या मुलीला तुम्ही सर्वजण खूप जपा.
ही मुलगी लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरी आली आहे आणि आता इथून पुढे तुमच्या घरचं खूप चांगलं होणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे म्हणजे त्यांनी, आणि ती तर तशी होतीच, कारण ती जेव्हापासून आमच्या घरी आली होती ना तेव्हापासून आमच्या प्रत्येक वेळी असं म्हणजे भरभराटी झाली होती. शेतातील प्रत्येक माल असा भरपूर यायला लागला होता, कारण आम्ही जर त्या वर्षी शेती पिकवतच होतो, परंतु इतका पैसा शेतीमध्ये होत नव्हता की जितका पैसा आता म्हणजे ती जन्माला आल्यापासून होऊ लागला होता. म्हणजे आम्हाला देखील वाटत होतं की ती लक्ष्मी. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही कार्य कराल तर त्यावेळी ना तुम्ही या लहान मुलीचा तुम्ही स्पर्श त्या वस्तूला किंवा त्या कार्याला करत जा, म्हणजे तुमची भरभराटी होईल. मग त्यांनी सांगितलं आणि नेमकं त्यांनी सांगून गेल्यानंतर आमची जी कांद्याची पट्टी आली होती त्या कांद्याची पट्टीला तिला हात लावायला सांगितला. आणि मग हात लावायला सांगितल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढा आम्हाला पैसे येणार होते त्यापेक्षा जास्त 3,000 रुपये वाढून आले. मग आता मशीन आहे, मग मशीन मध्ये पैसे मोजले आणि तरी देखील 3,000 वाढले. म्हणजे आमच्या घरात तर म्हणजे अगोदरच आम्ही तिचे खूप लाड वगैरे करत होतो आणि त्यानंतर असं समजलं, त्यानंतर आम्ही सर्वांनी मान्य केलं की ही लक्ष्मीचं रूप आहे. आणि आमच्या घरामध्ये आता लहान बाळ आलं होतं, घरामध्ये खूप चांगलं चाललेलं होतं. आता म्हणजे असं झालं, ती कधी तिला कोणी काहीही बोलायला शिकवलं नव्हतं तरी सुद्धा ती मला माय म्हणायची. आणि म्हणजे मला असं वाटत होतं की ती माझीच मुलगी आहे, एवढं मला सुख. आणि ती सर्वांना जीव लावायची, ती तिच्या आईपेक्षा माझ्याकडे जास्त असायची आणि ती मला सतत माय माय म्हणून माझ्या मागं असायची. म्हणजे सतत प्रत्येक गोष्ट जी हवी आहे नको आहे ती सर्व काही मला सांगायची. आणि त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि स्वामींची सेवा वगैरे तर चालूच होतं. स्वामींची सेवा मनापासून स्वामींची सेवा चालू होती. शिर्डीचे साईबाबा त्यांचं देखील घरामध्ये पारायण करायचे. आणि आमच्याकडे कसं होतं की आमच्या घरामध्ये काय पूर्वीपासूनच, परंतु आपल्या घट वगैरे बसवले जात नव्हते. तर मी ज्यावेळेस केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये जायचे तर त्यावेळेस तेथे असणाऱ्या स्त्रियांनी मला सांगितलं की घरामध्ये घट हे बसवावेत, कारण घट पुढे झाले होते, 1-2 दिवसावर होते. मग असंच बोलत बोलत विषय निघाल्यानंतर सांगितलं की आमच्या घरामध्ये घट बसवत नाहीत. काय झालंय पूर्वी काय माहित नाही, परंतु पूर्वीपासूनच बसवत नाहीत. तर त्यांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये घट बसवणं खूप चांगलं असतं, आपल्या कुलदैवतासाठी आणि आपल्यासाठी हे खूप चांगलं असतं. तर तू काय कर, यावर्षी घट बसव. आणि घट बसव सांगितल्यानंतर मग मी देखील म्हटलं की आपल्या कुटुंबाच्या सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, समाधानासाठी आपण देखील घट बसवूया. मग सासूबाईंना देखील म्हटलं तर सासूबाई म्हणाल्या की हो चालतंय, आपण बसवूया घट. आणि त्यानंतर स्वामींना मी सतत म्हणायचे की काय हो स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणतीच चमत्कार वगैरे केलेला नाही. आणि त्यानंतर मग स्वामींना मी म्हणायला लागले की स्वामी मला ना तुमच्या जवळ राहायचं आहे. मग असं मी जर खरंच तुम्ही जर असताना अक्कलकोटला होता ना तर त्यावेळेस मी जर असते ना तर मी तुम्हाला कधीच सोडलं नसतं, सतत मी तुमच्या बरोबर राहिले असते, मी तुमच्यापासून कधीच दूर झाले नसते, सतत मी स्वामींना म्हणायचे. आणि त्यानंतर मग मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला एक मोबाईल आणि मला एक स्कूटी मिळू द्यावं. म्हणजे काय होईल की मला मोबाईलमध्ये फक्त तुमचे अनुभव ऐकायचे, फक्त तुमच्यासाठी मला मोबाईल हवा आहे. आणि एक स्कूटी की मी फास्ट घरामधील कामे उरकून शेतामध्ये जाईन आणि शेतामधील फास्ट कामे उरकून म्हणजे तुमच्या आरतीच्या टायमिंगला मी लगेचच गाडीवर स्कूटीवर बसून तुमच्या आरतीला येईन, म्हणजे मला जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे मी स्वामींना सांगितलं आणि मला ते मिळालं देखील. माझ्या मिस्टरांना मी म्हटलं आणि मिस्टरांनी घेऊन दिलं. आणि त्यानंतर आता मी स्वामींना अगोदरच सांगितलं होतं की मला काहीही नको, मला हेच हवं आहे, मला फक्त तुमच्या जवळ राहायचं आहे, मला तुमच्यापासून दूर राहायचं नाही. आणि मग स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. आणि माझी जी मुलगी, आता ती जावेची मुलगी होती, ती देखील खूप मायाळू प्रेमळ होती. तिनं कधीच मला सोडून ती कधीच राहिली नव्हती, एवढा जीव ती मला लावायची की प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की ती माझीच मुलगी आहे. आणि असं वाटायचं की ती माझ्याच पोटी जन्मलेली आहे. मग त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि मग म्हटलं की आता मिस्टर देखील म्हणाले की आपल्याला काहीच नको, आपली ही जी आहे ती आपलीच मुलगी आहे असं म्हणायचं. आणि आपल्याला कोणत्याच कशाचीच हाव नको, आता आपल्याला मुलगा नको, मुलगी नको, काहीच नको, जे आहे त्यातच आपण समाधानी राहायचं असे मिस्टर म्हणाले. मग मी त्यानंतर देखील स्वामींना काहीच मागायचं सोडून दिलं, परंतु स्वामींची सेवा मात्र सोडली नव्हती, सेवा देखील मनापासून चालू ठेवली होती. आणि त्यानंतर दुसऱ्या दत्त जयंतीच्या वेळी म्हणजे एक अशी दत्त जयंतीच्या वेळी ती लोक पुन्हा भगवी वस्त्र घातलेली घरी आली. आणि त्यानंतर ते म्हणाले की
आता पुढच्या वर्षी आम्ही ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमच्या घरामध्ये बाळ येणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये 2 बाळं येणार आहेत. आणि ते तसे म्हणाले आणि त्यानंतर ते दक्षिणा वगैरे घेतला आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर म्हणजे आता आमच्या मनात तर तसं काहीच नव्हतं की आता आम्हाला बाळ होईल की काहीच नाही. स्वामींची सेवा वगैरे चाललेली होती आणि एके दिवशी असं झालं की माझ्या स्वप्नामध्ये आलं की मला एक काकू आल्यात आणि काकू मला म्हणतात की चौकामध्ये जा आणि चौकामध्ये जाऊन एक गणपतीची आणि एक देवी आईची रांगोळी काढ, असं स्वप्नामध्ये आलं. आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर मी म्हटलं की असं काय स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये जाऊन म्हणजे स्वप्नामध्येच अशी रांगोळी काढा चौकामध्ये सांगितलेली आहे. तर मग असा विचार केला की म्हणजे आता हे स्वप्न आहे. मी सासूबाईंना देखील सांगितलं की असं स्वप्न पडलेलं आहे. तर सासूबाई म्हणाल्या की तू आता केंद्रामध्ये जाते, तेथील गुरुजींना देखील विचार. आणि मग विचार म्हटल्यानंतर मी तेथे देखील विचारलं तर गुरुजी हसले, ते काहीच बोलले नाहीत. आणि त्यानंतर सेवा वगैरे चालू केली. तर मग सेवा तर खूप चांगल्या पद्धतीने चालू होती. आणि त्यानंतर मग असाच प्रदीप दादांचा नंबर मिळाला. मग प्रदीप दादांच्या नंबरवरून फोन वगैरे लावला, परंतु प्रदीप दादांनी फोनच उचलला नाही. खूप वेळा फोन ट्राय केला परंतु फोनच उचलला नाही. मग त्यानंतर ना मेसेज केला प्रदीप दादांना की मला एवढी वर्ष लग्नाला झालेली आहेत, मग मला सेवा हवी आहे, मला मूल वगैरे काहीच नाही, मग त्याच्यासाठी सेवा हवी होती. आणि त्यांनी सेवा म्हणजे त्यांना मेसेज केला, परंतु असं होतं की माझे मिस्टर जे होते ते दररोज माझा फोन चेक करायचे. आणि मग आता ह्यांना जर समजलं की मी अशा पद्धतीने मेसेज केलेला आहे तर ते मला खूप ओरडतील. म्हणून मी काय केलं की दररोज बघायचे की प्रदीप दादांनी बघितला का नाही मेसेज, बघितला का नाही. मग असं व्हायचं आणि मग ते बघतच नव्हते, म्हणजे त्यांनी बघितलाच नव्हता. आणि त्यांच्या बी पाठीमागे कामं असतात त्यामुळे त्यांनी माझा मेसेजच बघितला नव्हता. आणि मग 5-6 दिवसांनी त्यांनी माझा मेसेज बघितला, परंतु त्यांनी मला काहीच रिप्लाय वगैरे दिला नाही. मग त्यामुळे मग आता मेसेज डिलीट देखील करता येत नव्हता, कारण मला पुढून म्हणजे रिप्लाय हवा होता, काहीतरी सेवा हवी होती. आणि काही दिवस गेले आणि त्यानंतर अचानकच म्हणजे मी दररोज मोबाईल लपवून ठेवायचे. म्हणजे ज्यावेळेस मिस्टर मला विचारायचे की तुझा मोबाईल अनिता कोठे ठेवला आहे, तर त्यावेळेस मी सांगायचे असेल चार्जिंगला लावला असेल, असेल इकडे, असेल तिकडे, अशी काहीतरी त्यांना हुलकावणी द्यायची. आणि म्हणजे ना दुर्लक्ष करायला लावायचे आणि काहीतरी मध्येच बोलायचे की जेणेकरून त्यांच्या लक्षातून जाईल. आणि असं करत करत काही दिवस निघून गेले आणि अचानकच प्रदीप दादांनी मला ती सेवा पाठवली. आणि सेवा पाठवल्यानंतर त्यांनी पाठवलेल्या सेवेला वगैरे सुरुवात केली. माझे जे दीर आणि जाऊ म्हणजे दीर आणि सासू होत्या, त्यांना म्हणजे मला एखादं बाळ व्हावं यासाठी ते खूप प्रयत्न करायचे. कधीही कोणी काही सांगितलं की इकडे जावा, इकडे कपाळ विभूती लावा, इकडे काही करा, तुम्हाला फरक पडेल. तर मिस्टर ड्युटीवरती गेले की ती दोघे जण घेऊन मला जायचे, इकडून आंघोळ करून या, तिकडून आंघोळ करून या, जे काही कोणी सांगेल ते सर्व काही उपाय तापाय करायचे. परंतु मिस्टरांना हे काहीच आवडत नव्हतं, मिस्टर काहीच करत नव्हते. परंतु माझे जे सासू आणि दीर होते हे खरोखरच खूप चांगल्या स्वभावाचे होते. आणि त्यामुळे असं व्हायचं की त्यांनी जे काही सांगतील ते आम्ही सर्व काही उपाय केले. आणि त्यानंतर मग प्रदीप दादांच्या सेवेला सुरुवात केली. प्रदीप दादांची सेवा देखील चालूच होती आणि हे बाकी देखील सर्व काही चालूच होतं. प्रदीप दादांच्या सेवेतून मग म्हटलं की चला आता काहीतरी एवढी पण सेवा करतो आहे, केंद्रामध्ये जाऊन पण त्या गुरुजींनी जेवढी काही सेवा सांगितली ती सेवा देखील केली. आणि मग प्रदीप दादांच्या सेवेला देखील सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रदीप दादांनी सेवा दिली आणि प्रदीप दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. आणि प्रदीप दादांनी सेवा दिली म्हणजे प्रदीप दादांना सेवाला मेसेज मी केला होता त्यावेळेस म्हणजे काही दिवस मासिक पाळी होऊन गेल्यानंतरच मेसेज केला होता. आणि नंतर मग तिकडून रिप्लाय यायला खूप दिवस गेले आणि म्हणून मग ती सेवा तशीच ठेवली. आणि महिना पलटला म्हणजे 5 दिवस झाले की सेवेला सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की प्रदीप दादांच्या सेवा चालू करून 28 दिवस झाले आणि त्यानंतर ना मग म्हणजे मासिक पाळीच आली नाही. म्हणजे आणि आली नाही म्हटल्यानंतर आम्ही म्हणजे थोडंसं इकडे तिकडे केले आणि नेमकं माझी जाव आणि मला दोघींनाही बरोबरच दिवस गेले होते. आणि बरोबरच दिवस गेले म्हणजे तिला देखील म्हणजे 5-6 दिवसाच्या फरकातच मी म्हणजे दवाखान्यात जाऊ का नको असं करण्यात
तिची देखील पाळीची तारीख आली, परंतु तिला देखील आलीच नाही, म्हणजे MC आलीच नाही. तर मासिक पाळी आली नाही. मग त्यानंतर ना तिनं देखील काही दिवस गेले. मग तोपर्यंत सासूबाई ज्या होत्या तर त्या म्हणाल्या की तुम्ही दोघीही जाऊन एकदा दवाखान्यातून बघून या. तर गेल्यानंतर असं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या घरी खुशखबरी येणार आहे, तुमच्या घरी 2 बाळं येणार आहेत. आणि मग त्यानंतर ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना घरच्यांना सर्वांना सांगितलं. आता घरच्यांनाच फक्त सांगितलं होतं, घराबाहेर कोणालाही काही सांगितलं नव्हतं. आणि त्यानंतर जे दत्त जयंतीला जी भगवी वस्त्रे घालून येणारी जी लोक होती, ती लोक म्हणजे गावातून फिरत असताना माझ्या सासऱ्यांची गाठ पडली. आणि गाठ पडल्यानंतर माझ्या सासऱ्यांचं कसं होतं की त्यांना अजिबात असली लोक वगैरे आवडत नव्हती. त्यांना घरी बोलवलेलं अजिबात कोणालाही काही आवडत नव्हतं. आणि या अगोदर काय झालं होतं की ज्यावेळेस म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला गर्भ राहायच्या अगोदर काय झालं होतं की प्रेग्नेन्सी राहायच्या अगोदर काय झालं होतं की जे ते लोक होती त्या लोकांची गाठ पडली होती. एक व्यक्तीची गाठ पडली होती आणि तो व्यक्तीने भगवीच कपडे घातलेली होती. आणि तो व्यक्ती असा घरामध्ये आला, म्हणजे दारामध्ये आला आणि म्हणाला की काहीतरी आहे का, आम्हाला वाढा. तर काय झालं होतं घरामध्ये की माझी जी सासू होती आणि त्या काय म्हणाल्या की आपल्याला काही कितीही सेवा केली तर काहीच फरक पडत नाही. आणि ज्यावेळेस मासिक पाळी वगैरे यायची तर आम्ही बाहेर बसायचो, म्हणजे कोणत्या घरामध्ये काही स्वयंपाक वगैरे करत नव्हतो. आणि नेमकं जाव जी माझी लहान होती तिला मासिक पाळी आली होती, माझी होऊन गेली होती, म्हणजे प्रदीप दादांकडून सेवा घेण्या अगोदर. आणि नेमकं ते भगवी कपडे घातले ते आले आणि म्हणाले की मला म्हणाले की मला बाई पाणी दे प्यायला. तर मग आता घरामध्ये सगळीकडेच लागता लागत झालेली होती. म्हणून मग आत्या म्हणजे सासूबाई म्हणाल्या की आपण माठामध्ये सर्वांनी पाणी घेतलेलं आहे, तर केंडामध्ये जे पाणी आहे ते केंडामधील पाणीच दे त्यांना, म्हणजे तिथे कोणी गेलेलं नाही. आणि त्यानंतर मी केंडामधील पाणी आणायला गेले तर ते गुरुजी मला म्हणाले की आम्हाला केंडामधील पाणी नको आहे, आम्हाला माठामधील पाणी हवं आहे. आणि त्यानंतर मग त्यांना माठामधलं पाणी दिलं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता तू, म्हणजे त्यावेळेस मला सांगितलं की आता तुझी, म्हणजे तू जी एवढ्या दिवस सेवा केलेली आहे ना, आता त्याचं फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी असं सांगितलं होतं अगोदरच. तर त्यावेळेस त्यांना चहा वगैरे करायला म्हटलं की चहा वगैरे करते. तर त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही चहा वगैरे काही घेत नाही. परंतु जे सासरे होते ते रागारागाने बघत होते, परंतु आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांना चहा वगैरे ठेवला. परंतु ते म्हणाले की आम्ही चहा काहीही घेत नाही. तर त्यावेळेस ते म्हणाले की आम्हाला पाणी मिळालं एवढंच बास, आणि आम्हाला दक्षिणा वगैरे द्या आणि आता आम्ही जातो. आणि त्यानंतर दक्षिणा वगैरे दिला आणि ते निघून गेले. आणि त्यानंतर ना ज्यावेळेस मला प्रेग्नेन्सीला माझ्या 2 महिने झाले होते आणि त्यावेळेस त्यांना असे 2 भगवी कपडे घातलेली लोक माझ्या सासऱ्यांना गावामध्ये फिरताना दिसली. आणि फिरताना दिसल्यानंतर ते सासऱ्यांना काय, म्हणजे सासरे गप रस्त्याने शांत चालले होते. आणि त्याच वेळेस ती भगवी कपडे घातलेली लोक माझ्या सासऱ्यांना म्हणाली की आता तरी तुझ्या मनाची शांती झाली का नाही, आता तुझ्या घरी 2 बाळं येणार आहेत आणि तुझ्या सुनांना 2-2 महिने झालेले आहेत. असं म्हटल्यानंतर माझ्या सासऱ्यांना एकदम आश्चर्य वाटलं की या लोकांना कसं काय समजलं. आणि ते सासरे, ज्या सासऱ्यांना अशा लोकांचा खूप राग येत होता, तर ते सासरे त्या लोकांना घरी घेऊन आले. आणि घरी घेऊन आल्यानंतर त्यांना, म्हणजे त्यांना जे दक्षिणा वगैरे होता तो दक्षिणा वगैरे दिला. आणि त्यानंतर सर्वजण घरातील त्यांच्या पाया वगैरे पडले आणि ते निघून गेले. आणि म्हणजे त्यांना खूप विश्वास बसला की यांनी जे सांगितलं होतं ते सर्व काही सत्य झालं. आणि ते निघून गेले. आणि म्हणजे घरामध्ये एवढा आनंद झाला की सर्वत्र, म्हणजे. आणि त्यानंतर प्रदीप दादांची जी सेवा होती 28 दिवसातच फरक पडला, परंतु प्रदीप दादांची सेवा मी पूर्ण 9 महिने कंप्लीट केली. आणि त्यानंतर प्रदीप दादांकडून अजून एक सेवा घेतली की बाळ माझं सुखरूप व्हावं आणि बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास, म्हणजे पोटामध्ये त्याची वाढ वगैरे खूप चांगल्या, गर्भसंस्कार खूप चांगले व्हावेत यासाठी देखील सेवा घेतली. आणि त्यानंतर सेवा चालू केली, म्हणजे 9 महिने सर्व काही सेवा केल्या. परंतु 9व्या महिन्यामध्ये डॉक्टरांनी असं सांगितलं की पाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. आणि त्यासाठी देखील मग बाळ सुखरूप व्हावं यासाठी देखील सेवा वगैरे घेतली. आणि त्यानंतर ना खूप चांगल्या पद्धतीने लग्नाला अक्षरशः 14 वर्षानंतर बाळ झालं, म्हणजे बाळ झालं. आणि त्यानंतर काय झालं की माझी जी जाऊ होती ती जाऊची अगोदर डिलिव्हरी होती आणि त्यानंतर माझी होती, असं झालं. म्हणजे तिच्या अगोदरच पोटात दुखायला लागलं. आणि पोटात दुखायला लागल्यानंतर माझे देखील दिवस संपत आले होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की इतक्या वर्षानंतर बाळ आहे तर आपण कोणत्याही प्रकारची रिस्क वगैरे नको घ्यायला.
आणि तुला थोडा जरी काय त्रास व्हायला लागला तर आम्हाला सांग, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि जी माझी जाऊ होती तिची डिलिव्हरीचा टाइम आला, मग तिच्या पोटात वगैरे दुखायला लागलं तर आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि तिची डिलिव्हरी देखील खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि तिला मुलगी झाली. आता माझ्या लक्षात होतं की मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मला सांगितलं होतं की तू चौकामध्ये एक देवी आईची आणि एक गणपतीची रांगोळी काढ. मग त्यानंतर मला असं वाटलं की आता मला मुलगाच होणार, कारण तिला मुलगी झाली म्हणजे देवी आई झाली आणि आता राहिला तो गणपती. आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी डिलिव्हरीच्या म्हणजे तिची डिलिव्हरी झाली, त्यानंतर तिचं बाळ देखील सुखरूप सर्व काही चांगलंच झालं. आणि आमची कशी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण सुखात असतो, आनंदात असतो. आमच्यात म्हणजे आमची जी सासूबाई आहे त्यांनी कधीच कोणामध्येच कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला नाही. ती जी सुना आहेत त्या सुनांना मुलींप्रमाणे वागवते आणि जी मुलं आहेत ना त्यांची, तर त्या कधी काही चुकलं तर त्या मुलांना ओरडतात, परंतु सुनांना समजून सांगतात. आणि त्यामुळे सर्व काही म्हणजे व्यवस्थितच होतं घरामध्ये. आणि त्यानंतर ना काही 1-2-4 दिवसानंतर माझ्या देखील पोटामध्ये म्हणजे असं डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही आठवड्याला सोनोग्राफी वगैरे करत होतो. तर डॉक्टरांनी सांगितलं की पाण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे, तर आपल्याला डिलिव्हरी करावी लागेल. आणि त्यानंतर डिलिव्हरी वगैरे केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुला मुलगी झाली आहे. तर त्यावेळेस मी डॉक्टरांना म्हटलं की मला मुलगी नाही, मला मुलगाच झालेला आहे. तर डॉक्टर म्हणाले, असला कसला विश्वास तुझा, तुला कोणी सांगितलं तुला मुलगा झाला? तर मी म्हटलं की नाही, मला माहित आहे, माझ्या स्वामींनी मला अगोदरच येऊन सांगितलं की तुला मुलगाच होणार आहे आणि त्यामुळे मी सांगते की मला मुलगाच झालेला आहे. तर त्यावेळेस ना ते म्हणाले की नाही नाही, हिला तुला मुलगी झाली. तिथे जे डॉक्टर सर्व होते ते सर्वच म्हणायचे की तुला मुलगी झाली, मुलगी झाली. परंतु मी सांगितलं की नाही, मला मुलगाच आहे. तर त्यावेळेस ते म्हणायचे, किती ग वेडी तू, इतका कसा तुला म्हणजे एवढी कशी हट्टाने आणि एवढी कशी म्हणजे कॉन्फिडेंटली म्हणत आहे की मला मुलगाच झाला आहे. तर मी सर्वांना सांगितलं की मला मला स्वामींनी मला अगोदरच सांगितलं की मला मुलगाच होणार आहे. आणि त्यानंतर देखील म्हणजे सर्वच जण गावातील ज्यावेळेस बाळ माझं ज्यावेळेस मी घरी वगैरे आले आणि त्यानंतर ना 2-3 महिन्याचं बाळ झाल्यानंतर मी स्वामींच्या केंद्रामध्ये जायला सुरुवात केली. तर तिथे देखील गेल्यानंतर मला ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया मला म्हणायच्या की खरंच ग, तुला अगोदरच कसं कळलं की तुला मुलगाच होणार आहे, मुलगाच होणार आहे? तर त्यावेळेस मी त्यांना सांगायचे की मला स्वामींनी अगोदरच सांगितलं होतं की तुझ्या पोटामध्ये मुलगा आहे म्हणून. मग त्यांना आणि जे माझ्या शेजारच्या काकू ज्या होत्या ना त्यांना देखील माझं खूप वाईट वाटायचं. तर त्यांनी देखील माझ्यासाठी खूप वेळा पारायण ठेवलं होतं, संकल्प करून पारायण ठेवलं होतं. त्यांनी देखील माझ्यासाठी स्वामींची सेवा केली होती की मला एखादं बाळ व्हावं, म्हणजे सर्वांच्या सेवेनं फळ म्हणून मला एक सुंदर मुलगा जन्माला आला. आणि माझी जी जावेची जी मोठी मुलगी होती ती देखील लक्ष्मीचं रूप होती आणि तिच्याच रूप म्हणजे कृपेने म्हटलं किंवा तिच्याच पायगुणाने म्हटलं की आमच्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित म्हणजे मला मुलगा झाला. आणि ती एवढी जीव लावते त्याला, एवढी जीव लावते की ती असं वाटतं की ती माझी मोठी मुलगी आणि हा मुलगा आहे. आणि आमच्या घरामध्ये एवढं खूप सुखी कुटुंब आहे की म्हणजे आम्ही असं वाटतो की आम्ही सर्वजण एकत्र आहेत आणि सुखात आहेत. सर्वजण आपापली कामं करतो, त्यानंतर शेतातील देखील आपापली कामे करतो. आणि लहान मुलगा असल्यामुळे जास्त गडबड गोंधळ असतो ना, त्यामुळे ज्या सासूबाई आहेत त्या मुलांकडे पाहतात आणि मुलं सांभाळतात. आणि त्यावेळी त्यांना जर समजा ऐकणार तर मग म्हणजे जी कोणाची बाळ ऐकत नाही त्याची आई घेते आणि त्यानंतर आम्ही घरातील सर्व काही व्यवस्थित करतो. म्हणजे अजून तरी खूप चांगलं आहे आणि पुढे देखील खूप चांगलं राहणार, कारण आमची जी सासूबाईंचा स्वभाव आहे तो खूपच चांगल्या पद्धतीचा आहे. त्या खूप समजदार आहेत आणि त्यांच्यामुळेच आमचं घर असं म्हणजे घट्ट एक नात्याने बांधून ठेवलेलं आहे. आणि ही स्वामींचीच कृपा आहे की एवढी चांगल्या स्वभावाची सासू. आणि खरं सांगायचं जर म्हटलं तर मी स्वामींनी पाठवलेली एक स्वामी आईच आहे, कारण तिच्या गुणांचं कौतुक हे करणं अशक्य आहे. मी प्रत्येक वेळी म्हणते की स्वामींनी माझ्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि माझं माहेरचं जर म्हटलं तर माझं माहेरमध्ये देखील खूप मोठं घर होतं. माझे चुलता चुलती म्हणजे आमचं तिघेजणी चुलते, त्यामुळे त्यांच्या 3 बायका, आम्ही म्हणजे खूप मोठी जॉईंट फॅमिली. आणि त्यामुळे मला देखील जॉईंट फॅमिलीमध्ये खूप आवडतं. तिकडे माहेरी देखील जॉईंट फॅमिली, इकडे देखील जॉईंट फॅमिली. त्यामुळे आमच्या घरामध्ये सर्व काही कोणाचा हेवा देवा काहीच नसतं. सर्वजण समजदारीने आणि आपलेपणाने सर्वजण करतात. आणि हा माझा आयुष्यातला अनुभव की स्वामींनी माझ्या लग्नानंतर चक्क 14 वर्षांनी मला मूल दिलं आणि त्यानंतर
माझ्या घराची एवढी प्रगती होत गेली, माझी जी पुतणी मोठी जी माझी मुलगीच आहे ती देखील लक्ष्मीच्या रूपाने आली. आणि म्हणजे हे सर्व काही स्वामींच्या कृपेने झाले. सुरुवातीला स्वामींची सेवा वगैरे काहीच माहीत नव्हतं, परंतु स्वामींनी स्वतःहून स्वप्नात येऊन मला गावामध्ये असणाऱ्या स्वामींच्या केंद्राचं दर्शन दिलं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं की आपण स्वामींची सेवा करावी, आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार केला. तर हाच माझा अनुभव होता, आणि माझ्या या अनुभव मला सर्वोपरी आहे. माझ्या आयुष्यामध्ये हा अनुभव स्वामींनी केला हे माझ्यासाठी खूपच भाग्याचं आहे, आणि स्वामी सदैव माझ्या बरोबर असतात. आणि मला म्हणजे गावातील जे केंद्र होतं त्या केंद्राकडून मला देखील श्रीपाद श्री वल्लभ यांचं हे पारायण देखील करायला मला सांगितलं होतं. ते देखील मी पारायण केलं. प्रदीप दादांची सेवा केली, मनापासून सेवा केली. कधीच कोणत्याच गोष्टीची शंका काढली नाही की ही सेवा केल्यानंतर मला फळ मिळेल का, मिळणार नाही, अजिबात नाही. सर्व सेवा मनापासून केल्या, आणि या सेवेचं फळ आणि स्वामींची कृपा. आणि आता मला असं वाटतं की स्वामी हे सदैव माझ्या बरोबर असतात. प्रत्येक वेळी स्वामींची साथ ही माझ्यासाठी खरोखरच खूप महत्वाचे आहे. आणि साक्षात ब्रह्मांड नायक आपल्या बरोबर असणं ही साधी गोष्ट नाही, आणि स्वामी सदैव माझ्या बरोबर असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या अनिता कोकाटे या ताईंचा अनुभव हा खूपच सुंदर अनुभव. म्हणजे एखाद्याला असं वाटतं की मी सेवा केली आणि लगेचच मला फळ द्यावं, परंतु या अनुभवातून खूप काही शिकायला मिळतं. काही कर्म असतात, काही आपल्याला भोग भोगायचे असतात. काही लोकांच्या या जन्माचे नाही तर पूर्व जन्माचे देखील काही वाईट कर्म असते, की त्यामुळे आपल्याला काही वेळेस जी लोक असतात की त्यांना लगेचच स्वामींची प्रचिती येत असते, परंतु काही लोक अशी देखील असतात की त्यांना खूप काही दिवस गेल्यानंतर स्वामींची प्रचिती येते. तर तुम्हाला या अनुभवातून हे देखील समजले असेल की किती वर्ष या ताईंनी स्वामी सेवा केली, आणि त्यानंतर त्यांची परीक्षा देखील पाहण्यात आले असेलच की, म्हणजे एवढ्या वर्ष त्यांनी स्वामींची सेवा केली म्हटल्यानंतर त्यांच्या सेवेची देखील परीक्षा पाहिली गेली, आणि त्यानंतर त्यांनी सेवा सोडली नाही. म्हणून स्वामींना देखील तेथे त्यांना जे काही हवं होतं, म्हणजे नशिबात आहे की नाही याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही, परंतु त्यांना खूप उशिरा म्हणजे चक्क लग्नानंतर 14 वर्षानंतर त्यांना आई होण्याचं सुख स्वामींच्या कृपेने मिळालं. तर काही लोकांची मतं अशी असतात की आम्ही स्वामी सेवेत आलो, 1 वर्ष केली, 2 वर्ष केली सेवा, परंतु आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही सेवा सोडून देतो. परंतु असं नसतं. कधी कधी देव परीक्षा देखील पाहत असतो, कारण ते ईश्वर आहेत. लगेचच असेच कोणाला प्रसन्न होत नसतात. असेच जर सर्वांना प्रसन्न झाले असते तर ते ईश्वर झाले असते का? तर मित्र आणि मैत्रिणींनो, या अनिता ताई कोकाटे या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर येथे मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. नेहमी हसत राहा, सुखी राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.